हॅलो. हॅलो. गजानन भाऊ लवटे का आमदार? हो, मीच बोलतो. हा हा. तर भाऊ, सुनील डिके जे आहेत शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख आहेत सध्या. हो हो. त्यांनी तुमच्यावर एक आक्षेप घेतलेला आहे की बा मी आमदार गजानन लवटे यांच्या तुच्छ वागणुकीमुळे आणि कार्यकर्त्याला नेत सोबत गावातून जातात तरी त्यांना म्हणजे सोबत घेत नाहीत, एकटेच जातात. नाही नाही नाही. हा, तर त्याच्यावर मी तुमचं. ऐकलं आहे ते. हा, मी तुमचं. ऐकलं आहे, पण ते सुनील भाऊंचं खरोखर चुकलं आहे. हा हा कारण की सुनील भाऊंना असं वाटते की मी त्यांचा म्हणजे मान सन्मान करत नाही. हा हे हा. त्यांची चूक आहे. हम्म. पक्षांनी त्यांना तालुका प्रमुख पदावरून काढलं, हा पक्षाचा निर्णय आहे. निवळ गजानन लवटेचा निर्णय नाही आहे. हम्म. आणि ते बोलतात मला मान सन्मान मिळत नाही, तर मी त्यांना 4 वेळा सोडून 10 वेळा फोन लावला की हम्म. भाऊ, पद येतात जातात, पदामुळे तुम्ही पक्ष सोडू नका, तुम्ही आमदारासोबत राहा, आमदार तुम्हाला तोच मान देईल जो पहिला होता. तुम्ही पद सोडल्यामुळे, पद गेल्यामुळे तुमचा कमीपणा काही नाही, पण ते त्यांना पदाला म्हणजे त्यांना पदाशी खूप त्यांना हे आहे. अच्छा. पद म्हणजे सगळं काही असं वाटते त्यांना. तर त्यांचं म्हणणं आहे की मी कार्यकर्त्यांना भेटत नाही, कार्यकर्त्यांना बोलत नाही. कार्यकर्त्यांचा कोणताही आक्षेप माझ्यासोबत नाही. हम्म. कार्यकर्त्यांना मी मिळून मिसळूनच राहतो. कोणत्याही गावात गेलो तर आमचा शाखा प्रमुख असो, बूथ प्रमुख असो, सरकार प्रमुख असो, हम्म. तालुका प्रमुख असो किंवा तिथला शहर प्रमुख असो, जर कुठे गेलो तर ते माझ्या सोबतच असतात. मी त्यांना फोन करूनच त्या गावात जातो. कुठे कार्यक्रम असला, आता लग्न सराईचा विषय आहे, पण आमच्या कार्यकर्त्याला सोबत त्यांना घेऊनच मी तिथे त्यांना जातो. तुम्ही या अगोदर तुम्हाला जेव्हा माहित पडलं की हे थोडस पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन राहिले, त्यावेळेस समजून सांगण्याचे प्रयत्न केले का? त्यांना मी 10 वेळा फोन केला की भाऊ हे चुकून राहिलं. हम्म. आणि तुम्ही बोलता की आमदाराला मी निवडून आणलं, बरोबर आहे. पक्षातले जे कार्यकर्ते असतात तेच आमदाराला निवडून आणतात. पक्ष संघटनेसाठी जे लोक काम करतात ते लोक आमदाराला निवडूनच आणतात. पण तुम्ही मी न करता आम्ही सगळे मिळून शिवसैनिकांनी निवडून आणलं, हे महत्वाचं आहे. धन्यवाद. पुढचा भाग नक्की पहा. सुनील भाऊ डिके हे व्हिडिओत काय म्हणाले.